मोदकाचं सारण बनवण्यासाठी इथं मी एक नारळ घेतलेला आहे. ते अशा प्रकारे खिसून घेतला छोट्या खिसणीनं, की त्याला मिक्सरला फिरवायची गरज नाही. 2 वाटी नारळाचा चव, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 1 चमचा खसखस थोडीशी भाजून घेतली. 2 चमचे पाणी टाकायचे आणि गूळ छान असा विरघळून घ्यायचा आहे. त्यामुळे सारण बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर गूळ छान विरघळलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 वाटी नारळाचा चव टाकून घेऊया आणि साधारण 15 ते 20 मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं आहे. खूप कोरडं पण हे सारण झालं नाही पाहिजे आणि खूप ओलं पण राहिलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे हे सारण आपलं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकता. तर इथं अगोदर आपण खसखस टाकून घेऊया आणि काजू, बदाम आणि पिस्ता कट करून घेतलेले टाकून घेतलेले आहेत. जायफळ आणि वेलची पावडर मिश्रण थंड झाल्यानंतर टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं परफेक्ट मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. धन्यवाद.